भारी चाललंय काम. हो एकदम मस्त चाललंय. तू आलीच नव्हती इकडं. नाही हो, घरातले कामच सुधारत नाही तर कधी यावं माणसाने. आज लेबर आला असतं ना, हा चौकटीपर्यंत काम गेलं असतं बरं का आपलं. मग नाही आले का ते? अगं तसं नसतं. मिस्त्री लोक आहे ना 2-3 कामं घेऊन ठेवीत असते तर माहितीये का, एका कामावर नाही राहत ते कधी. 4 दिवस आपल्याकडं 4 दिवस दुसरीकडं. आणि त्यांचं बरोबर आहे, जरा आपल्याकडं काही आर्थिक प्रॉब्लेम आला आणि आपण त्यांना म्हणलो काम बंद ठेवा, मग काय चाललंय? हं? काय चाललंय? काय घराचं काम. हा चांगले. हा चांगलं चाललंय. हा आता एक महिनाभरात आहे ना घराचं काम ओके होईल. मिस्त्री आले नाही का आज? आज आहे ना मिस्त्री गेले दुसरीकडे. हा हा बरं आहे ना. बरं आहे, चांगलंय. तुम्ही कस काय इकडे? काय नाही, तो सासूरवाडीकडे गेलतो. कधी? काय आजच गेलो होतो, गाय इकली, पैसे आणायला गेलतो. हे काय याला नेल तर संघ हा गाडी. हा ती इकली गाय हा केवढ्याला गेली? गाय इकली 50,000ला. अरे वा वा वा, भारी झालं मग. हा. ते दुसरं लग्न केलं होय सासरीने? आता काय आता केलं हा? ते आम्हाला माहिती आहे सगळं. माहितीये का? आम्ही नव्हतो लग्नाला कारण आम्हाला बोलवलंच नाही. आणि ते माहित आहे का, काय अरे लग्न केलंय पण असं 4-5 महिना दिसतोय. काय म्हणजे हा. कोणला? सासूला आलं. गरोदर आहे? हा हे नाही माहित राव आम्हाला. आम्ही बघितलं भाई, याला दाखवलं. मी म्हणलं तू माझ्यावर भरोसा नाही करायचा. अरे त्याच्यामुळे बापरे. चाल संग. तू तरी सांगायचं ना मला. अहो मला काय माहिती. म्हणजे तुला काही फोन बिन नाही का? नाही मला काहीच नाही माहिती. अरे लग्नाला नाही बोलवलं हे ठीक आहे, आणि बोललेलं असतं तरी नसतो गेलो आम्ही बरं का. कारण ह्या वयात लग्न करणं चुकीचं आहे. पण त्याच्यात आता सासूला दिवस गेले म्हणजे हे तर एक मोठा घोटाळा झालाय. आता जावं लागेल ना बाळतपणाला. काय मग बाळतपणाला जावं लागेल आईला- आईची सेवा करायला. माझ्या आमचा डोक्यात काय संबंध आहे? आम्ही का करू त्या बाईची सेवा? आईला माझ्या डोक्यात तर मुंग्या चाले भाऊ हे ऐकून. मुंग्या नाही, आम्हाला बघितल्यावर सुद्धा आश्चर्य वाटलं, पण म्हणलं चला पूर्वा हे ऐक तू, हे घरचं काम राहू दे इकडं बर का. नाही आपल्याला जावं लागेल आता, थांबून नाही जमणार. अगं तू एकुलती एक होती हा, ती प्रॉपर्टी आपल्याला आली असती सगळी, पण आता त्याच्यात वाटेदार होतील ना. हा ते पण एक वर्ग होऊन थांबले पाहिजे ते, नाही तर एकचे 2, 3 जर झाले तर आपल्याला काहीच येत नाही. हा, ते तर आहे. म्हणजे एवढं मी कष्ट केलं, एवढं सगळं मग? राहिले एकटी, एवढं त्यांच्या सोबत राहिले, त्यांच्यामुळे अरेंज मॅरेज केलं आणि आता माझ्याच वाटी काही नाही. नाही त्या प्रॉपर्टीत मी आहे ना वाटेदार होऊन नाही देणार कोणाला. हो मला काहीतरी जावं लागेल आणि बंदोबस्त करावा लागणार आहे. आता काय बंदोबस्त होणार आहे? हा, आता एवढं दिसायला लागलंय ना, आता काय बंदोबस्त. अजून 4-5 महिने ते बाहेर वाय नाही पूर्वा, हाय असंच चल. हा चल आम्ही जातो बरं का, सांगितलं बरं का. चल ग, चल ना पटकन, का तोंड बघ माझं. चला हा चल ना. येऊ का? हा मी येऊ का तुझ्या संग? बरं मित्र चल आहे ना? हा चल, तू मित्र आहे माझा, चल. येतो मला का? हा जा. तुम्ही ना काही आम्ही जातो. नाही मी कोणी झाले? मला बघावं काय होते काय मी जातो घरी आता. वाटणं करू लई. बरोबर. चल बरं झालं, चालन, जाऊन गेले आता. ते घरी जाणार आरडा, ते मला जावं लागेल. होय हो, तुम्हाला काल ऊस सांगितलेलं आणलं नाही का तुम्ही? हा आणलाय ना. कुठे आहे मग? देऊ लगेच. मग काय उद्या देता का? द्या पटकन. आता हे बघ, 86-0-32. हे काय? 86-0-32. रसा जाग लय रस याच्यामध्ये. काय परत सोलून धर. हळूहळू काय ऊस काय का मुळे काय. मला सोलता येत नाही असं होईल का? द्या बरं तुम्ही सोलून धरा. अगे माझे दात पडले आता. हा दात पडले ते बरं जमलं, दात पडले तर काही. आता तुझ्या दाताचा त्याचा काय संबंध? हा बस करा, तुम्हाला काय सांगितलं का? तुम्ही उलटच बोलत असता. बरं मी काय म्हणतो, याचा काय आवाज येतोय का? कान सगळं भाऊ का? हा येतोय आवाज. भाऊ काय म्हणताय काय? काय म्हणतंय? काय म्हणतंय? फिरायला घेऊन चला मला. लगेच? हा पण आहे खालीवर पाय पडला, मग त्याची भीती वाटते. तुम्हाला डोक्यात तर पाणी झालंय का? मग आता ती पोटात आहे, कसं बोल सांगा बर. आ बोलाल का ती? बोलताय का? लाता येतंय का? खेळतय का? हा का? हा हा पाण्याचा बडबड बडबड आवाज येतोय. हा है ना? बर ते जाऊ द्या. मी काय म्हणते, काय काय बोल ना. आता उद्या आपण सोनोग्राफीला जाणार आहे ना, हा. तिथे गेलं ना, मला तेवढे गळ्यातलं करा. अगं आता ये पाय का आता गळ्यातलं पाहते का? आधी याचं निवारण करून आधी तो शिजर होतं का काय होतं काय सांगता येते. मग हो द्या ना, शिजर हो द्या, नाहीतर खर्च किती लागेल? एवढ्यात बसू नका तुम्ही. हा बघ. मी सांगते तेवढंच करा. हा करणार का नाही घंटन? करेल तो करता काही करायला तयार मी. हा. हा? मग
बायको आहे तू भावाली. मी म्हंटल का दुसऱ्याची बायको आहे. काय तू काय जोरात बोलू नको काय, याला जीव लाव फक्त. कुणाला जीव लाव? बरं, आता किती बाहेर चालू मला खरं सांग. खरं म्हणजे काय तुम्ही घराच्या बाहेर असता का हो? आता रात्री सांगितलं की 8वा महिना लागलाय आता मी रात्रीपासून. तारखा मोजीत बसतो का गे, तसं तो घरात राहत. तुला माहिती कधीच आहे तुम्ही तर काय. ज्ञान गेलेलंच आहे. सकाळी खाल्लेलं संध्याकाळी ध्यानात राहत नाही, संध्याकाळी खाल्लेलं सकाळी ध्यानात राहत नाही. हा. सांग ना किती महिना चालू आहे. अहो आता सांगितलं की 8वा महिना रात्रीपासून लागलाय. लागला का? मग? आता ही शेवटची सोनोग्राफी करू घेऊ. हा मग तेच हा म्हणते शेवटची शेवटची. की. तुम्ही ना माझी सोनोग्राफी राहू द्या. तुम्हालाच मला वाटतंय दवाखान्यात दाखवा, मेंटल दवाखान्यात. मला कुठं काय झालंय? काय झालंय म्हणजे आता मी तुम्हाला आत्ताच्या आता 2 वेळेस सांगितलं 8वा महिना लागलाय हा, रात्रीपासून. 8वा आहे ना? हा. तुम्ही मला वरडायला होता त्याच्यामुळे तर मला त्रास होतो. काय होईल का आपल्याला? काय तर होऊ द्या ना, काय करायचं? तुमचे काय अपेक्षा आहे? झाले कोणताही हो आपल्याला, मुलगा हो नाही तर मुलगी हो. माझंच वाक्य ऐकायचं आणि मलाच बोलायचं, मग कशाला विचारायचं होतं काय होईल? हळूहळू हळूहळू बरं का, लय मग ते झटका बसतो. खाताना पण सारखी नाही कटकट तसं असते नाही, बाबा. मला ना याची काळजी घ्या. तू ऊस किती काय हा. बरं काय तू लागलं पण सोयीला हो. हा तू लागलं सोयीला म्हणलं चांगलं. मग तुला पावा ना का? पहिली वाढली, दुसरी केली. हा. आणि मग हा? मी काय असत राहतो काय कर तिच्या आईला बरोबर हो. तो झालं का अजून? हा तसं आहे बरोबर आहे. बरं भाऊजी, हो चल तिकडे शेतात बोलू आपण, तिकडच्या मळ्यात जाऊया. कसं उशीर झालाय या. बर बर चला दवाखान्यात तुम्ही दोघं जाता का? अहो तुम्ही चला की उठा. चल ना भाऊ. ते तुम्ही काल बाजरी द्यायची होती ना तुम्हाला, तू ती ना वरच्या घरी. पाय चला. खालवर नको पडून देऊ जरा, पण चाल चल. कसलं मरणाचं ऊन पडलंय. नको नको सावली जाऊ दे. बस सावली बस सावली बस कळतंय ना. मला, कळतंय. अगं बाई बीस तू काळजी करतोय, आता दुसरं कोण करणार आहे? बस काळजी घेता तर जर शिकवायनी तुम्ही घेतोय रे भाऊ घेतोय. आहे की नाही? नाही ते कमीत कमी तुम्ही काय ना स्वतःची काळजी घ्यायची वहिनी हो. मी तर घेतेच काळजी, माझी स्वतःची नाही घेऊन हा माणूस घेणार आहे का सांगा? आता कोण गावातले लोक येतात तुम्ही काळजी, कोण घेता काळजी तवली? हा बघितलं का कसं वरड? हा हे असंच आहे ते. हा? जोडीदार वरडून ते माया गात आवला. तुमचा जोडीदार बरा आहे. बघा, शिकवायचं ना टिपू. काय चांगलं. हा टिपरू बघा तो का टिपरू. नाही ऊस खायला लावलाय ना, तिला आवडतोय ना. हा हा भावना झाली. आपण काय खायचं तुला? हाय का? आता मगाशीच मी काय सांगितलं? मला फक्त सोनोग्राफीला नाही, मला घंटन करायचं, काय खायचं नाही म्हणून सांगितलं. खायचं नाही अजून तुला? काय खायचं, अजून काय नाही खायचं? नाही पोटाला काय म्हणजे कसं आहे, बाळ आपलं टवटवीत राहील. टवटवीत राहील. काय बा, आहे की नाही बंट्या? माझ्या बाळाचं करू नका हाल, त्याचे वडू नका गोर गोर गाल, त्याला मायेच्या पदराने पालवा ग, रडतो परशुराम पाडा कुणी हलवा ग, रडतो परशुराम पाडा कुणी हलवा ग. गाणं भारी म्हणलं होतं. आहे की नाही? गाणं लय भारी म्हणतो तू. हलल ना पाला. हा बरं तुम्ही कशासाठी आलता? ते मी बाजरी असं द्यायची ना आहे तसं. ना? बाजरी हा हा ते काय काय झाले आता, पोते शिवलेत नाही का? हा मग ते वाळवली ना, मग पुढच्या महिन्यात देतो तुम्हाला. याला काच पुढच्या बाजरी, महिन्यात. याला काच बाजरी द्यायची. का? काच द्यायची. इकत पाहिजे आणि कशाची बाजरी द्यायची म्हणजे शेतातली द्यायची? एकच लागत का? हा, खायला हा घेऊन जा घेऊन जा. ए बाय बाय डिलिव्हरी झाली का? हा महिना 6 महिने झाली का? मग ये न्यायला. काय बाजरी हा मग तो इटाळ राहील ना, तुला इटाळ चालेल का? मग त्याच्या आधी देऊन टाका ना मग. अहो ते जण त्या बाजरीचा काय विषय आहे? काय त्यानं काय खायचं राहावं का? अगं पण मग इटाळाचं कोणला का चालत नाही मग ते कोण? इथं काय बाजरी शिरतोय मी? 6 महिने इटाळ राहतो आपल्याला. चालतंय मला चालतंय हा चालतंय मला. बरं बाकी बरं आहे का तुम्ही? हा बरं बरं वहिनी एकदम त्याला नको विचारू काही. टाकाटक आहे, एकदम भारी. होय. त्याला काला काय विचारायचं, अजून लग्न व्हायला नाही. मग बरं. स्वयंपाक हातानच करता येईल? हातारच करतोय तो हातार. हाताने होय. मापले आहे पण तर मापल्याचं जरा थोडं दुखो दुखो आहे. मग तुम्ही येत जावा का जेवायला? समजलं? अगं कुठं कुठं म्हणजे आपल्यात, कुठं म्हणजे काला बोली ती, कशाला काल बोली बोला? दार का पाहिला घुसाचा. जेवाय हा? किती माणूस गाण्यागत. नाही 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 आता तिसरं येणार आहे आपल्याला, आपण ते खात जाऊ. त्याला काय बोली ती? जरा थोडं दान करायला शिका. हा आतापर्यंत बेले दार केलं म्हणून ते काम आलं मला. काय ना काय ना, हा. मला 5 मिनिटं इकडं का तिकडं जाऊ देत नाही, सारखं माझ्या मागच मग? कुठं जाईल तिकडं माझ्या मागच असते. असं का? असंच आहे का लहानपणापासून तुमचा मित्र आहे? तुम्ही मग काही म्हणा तुम्ही लय चांगले आहेत बरं का. हा ना, हा. मी चांगलीच आहे. मग काय मुके घेतो मुके घेतो नाही नाही, चांगले भाऊ, मुके घेतो का?
स्वभावाने चांगल्या आहेत हा त्या. नीट बोल नीट बोल. आता आपण किती लंगुटी जोडीदार आहेत हो, हा. पहिल्यापासून हा. तिकडे करायच्या बाहेर ते म्हणला का तू जेवायला चाल का काय हो? नाही हा तेवढं पुरतं तेवढं बोलू ना तो मध्ये काय ना हॉटेलमध्ये जेवायला हा. बरं ना आता उद्या पुरणपोळी बनवणार आहे मी. असं का खा वाटते मला, या तुम्ही खायला. अगं काला त्रास करू किती येताना तुपी घेऊन या काही. हा. तूप संपलं आमच्यातलं. गावाला अगं, जातो. काय तूप संपलंय ना कोणाचा आपल्या घरातलं. मेच्या का तूप आहे तूप घेऊन या म्हणलंय. काय असं बोलताय तुम्ही? आ जाऊन झोपा जाऊ तुम्ही. अगं पण मी काय म्हणतो तू काला जीवाला त्रास करू किती तुला पायापासून पोळ्या करता येतील का वहिनी म्हशीचं आणू का काहीच आणू सांगा बरं. दिशी गायचं आणा दिशी गायचं. तुम्ही पण तुमच्या आता मित्रासारखंच करायला लागला. सारखा एक शब्द 10 वेळेस विचारायचं बघ. नाही एकदम भारी प्युअर क्वालिटी मधला आणतो हा वहिनी. बरं जावा, उशीर नका करू. अगं त्यानं आणले पाहिजे मग आपण दुकानातून आणू ना अहो दुकानातलं कसं असतं कसं नाही हे दारडा दारडा डालडा कशाला करायचा? लावा तुमच्या केसाला डालडा आणून. यार डोक्याचं डालडा कुठे खाल्ला होता? मी आहे ना हा जुडीदार. भारी मारला बरं का डोक्यात, आवडला आपल्याला. जावाय आले काय काय अजून एखादी तू टाकायची. आली का काय विषय? काय रे बसले हे काय विषय? ये बाळा ये 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 ये. ऐक येत आल्या ना रे बाळ, हे ना बाळ. ऐक येत आल्या ऐक ये बाई. या, आईकडे या. ये. तूट रे कोण आहे? ए तूट अहो, बसू द्या की. बसू द्या ना मला इथं. हे कोण आणले नाही नाही, ते कोणी का असं ना, हे कोण आणलंय आणि हे काय केलंय? कोणा तुम्ही हे काय केलंय? हे सासू आहे तुमची नाही ते माहिती आहे आम्हाला, हा. पण हे केलं काय? पुरस्कार. काय झालं जावई माझी सोय करून घेतली होती तुकडा पाण्याची पण ते न कळत होऊन गेलं गोष्ट नाही नाही, मग तुकडं पाण्याची सोय करायची ना. हा तुकडा पोराची घालायची सोय- कशा सोय केली तुम्ही? हा फक्त स्वतःच्या तुकड्या पाण्याची सोय करायची होती. तुकडा घालायची सोय का केली तुम्ही? नाही नाही काय झालं बाई पूर्वा ते न कळत होऊन गेलं गोष्ट म्हणजे माझ्या हाय. तोंडातून काढायचं आणि दुसऱ्याच्या तोंडात घालायचं, बरोबर? नाही नाही दुसऱ्याचं कसं काय म्हणतोय हा हा, मग नाही नाही, आता हे तुमचंच आहे ना. हा पण आता कसं आहे तुला देईल थोडंफार बाई मग आता काय करते थोडंफार? हिसा वाटत अहो दादा, तुम्हाला थोडं तरी काहीतरी वाटाय पाहिजे. काय? हा एवढं तुम्हाला लेक आहे, जावई एवढा. हा आम्हाला थोडं फार नाही पाहिजे, फार पाहिजे. आणि हे थोडक्यात आहे ना, हा हे झालंय ना, हा. हे निस्तारा काहीतरी करा ते बंदोबस्त. आता याचं काय दिसतंय का आठवा बाहेर चालू असू द्या. आठवा हा असू द्या. जावई हा येडा पारा करू नका जरा नाही नाही. हा काय आठवतं का मग? हा काय आठवतंय? नाही ते म्हणजे नकळत झालं काय. मग आठवत चालू आहे तरी. काय बोलत होते कोण आणले तुम्ही सांग तुम्हाला काय करायचं? मग जोडीदार आहे मी त्याचा दोस्त. दोस्त आहे तुम्हाला कळण थोड्या वेळात कोण येते काय आहे? कोण म्हणजे कळलं ना तुम्हाला? कळल माझी. जावाय बापू, किती वेळ झालं तुम्ही बोलताय असा? तुम्ही म्हणजे ईशाला चाललाय का तुम्हाला इथं? येतं का बोलता? आता मी काय बोलले? जावाय बापू म्हणले तुम्हाला नाही, वर्ण. नाही. मग तुम्हाला वाटतं का मा बाप मुकी बायको आनंद नाही वाटतं का तुम्हाला? नाही, तसं रंगील आहे बाप तुझं. मग हम्म. सगळं बघूनच आणलंय. लग्न केलं ते ठीक होतं, पण हे कार्यक्रम कशाला केले? अहो न कळत झालं मग आता काय सांगू तुम्हाला आले का तुम्ही? नकळत झालं? सांग जावायला का झोपीत होते तुम्ही? तुमच्या डोक्यात पाणी झालं का मेंटल? काय? हा डोकं खराब करू नका ज्ञान गेल्यावर. मी काय सांगू जावायला? बरं मला काय म्हणायचं, बरं जावई आता हे कोणाला नको सांगा बरं तुम्ही नाही नाही, ते पोराचा बाप कोण आहे? पण मीच तुम्ही मी नाही नाही, मग मजा करता ना तुम्ही. पाय का आता पाय जावई काय होतं पाय मला बाप कोण आहे म्हणतो गॅरंटी आहे ना आपल्याला. मी काय म्हणतोय? तुमचं असं जाऊ दे, एवढं होणं ताना चालू काय थंड पाणी बिनी पाजा दोस्ताला असंच मारतो काय. थांब तू. थांब बाया. थोडं. तिथं फ्रीज मध्ये लिंब आहेत आणि माठात पाणी गार. सरबत 4-5 लिंब काप साखर घे. आणि साखर टाकन कर. तुझ्या नवऱ्याला पण पाच आणि त्या नवऱ्याच्या मित्राला पण पाच तू पे. बंटी भाऊजीला पण पाच, मला पण दे. तुम्ही पिऊ नका, डॉक्टरने गोड नाही खायचं म्हणून सांगितलं. महाराणी आणि बंट्याला द्यायचं तुमची ऑर्डर आता मी बंट्याला घेऊन द्यायचं. हे करते. तुम्हाला डॉक्टरने मला काय रोग झाला साखर आहे म्हणून सांगितलंय, खायचं नाही. तुमची काही तर नोकरानी दिसले काय? मी हात काय तुटलेत काय तुमचे? जाऊन करा. अगं तू आहे 2 दिवसची आहे हो मग मी काय करू? ते माझ्या वाटत आलेले. मामा थोडं बोलत होतं मला. तू आता काय बोलायचं तुम्हाला इकडे बर, जावई तुम्ही ना इकडे या, इकडे साईडला आहे थोडस. बर जाऊ दे वहिनी, तुम्ही करा सरबत लिहून लागली. हे हाय ना, चला सरबत करा. चला चालले का पण? तूप घेऊन या तेवढं, तू घेऊन येतो ना. आणि गायचं घेऊन या, देशी गायचं. उद्या पुरणपोळी करायची. इकडे या. हा.
काय हो? मला एक सांगा, हा हे म्हणजे ते पोटात जे पोरग आहे हा ते तुमचं आहे होय? हा मला काय विश्वास नाही बरं काय गोष्टीवर. कशावर? कारण आहे ना ते माणूस नव्हता का, ते कोण आहे माणूस? बंट्या, बंट्या. बंट्या. गावातला आहे. त्याच्या तोंडाकडे बघू दे ना, मला असं वाटत आहे हा ते पोरग आहे ना त्याचं असणार आहे. कशावर पण तुम्ही म्हणता असं? अहो मला वाटतंय, कारण आहे ना तुम्ही माझ्यासोबत बोलत होते हा तेव्हा त्या बंटनी ना, हा म्हणजे बंटे का असा 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 खुनीत होता. तिला हा तुम्ही सासूला? हा असं डोळे मारित होता. हा पण ते मला तुम्ही यायच्या आत आहे तुम्ही ना, बघितलं नाही? तुम्ही यायच्या आत आहे ना, तिनं त्याला सांगितलं तो पान हा पुरणपोळी खायला. त्याला हा म्हटलं अरे मी दुकानातून आणतो. बरं मला सांगा, तुम्ही दिवसातून किती वेळ घरी राहता आणि किती टाइम रानात राहता बरं? मी रानातच राहतो जवळजवळ. हा का नाही? हा आणि तो बंट्या, तर आता तुम्हाला काय पाहिजे आता? अहो मला असं वाटतंय तो तुम्हाला रानात कामाला लावित असणार आहे. हा. आणि तो म्हणत असेल मला काम आहे, मी आलो. हा व्हायचं का तसं? व्हायचं 100% ना त्या बंटेच ते पोरग असणार आहे पोटात. तो जेवायला जायचं मग घरी हा मग जेवायला जायचं ना, 2-3 तास. मग इकडे यायचं तो त्याची भूक भागवायला. हा काय कळलं का तुम्हाला? त्या मग माय बायको तुम्हाला तर म्हणते आपलंच आहे, जीव लावान सोनोग्राफी करायला जायचं आता. तुम्हाला सांगू, तुम्ही ना फसलेले येत. तुम्ही एकटा लग्नच नव्हतं करायला पाहिजे. लग्न केलं पण तुमचं पोरगच नाही ना पोटात. मी फक्त काय प्यायची सोय केली हो, हे पण अचानक घेऊन गेलं हे. घोळ झालं येऊ. हा ना. आता काय उपयोग नाही. उद्या पोरग झालं हा ते 100% त्या बंट्याच्या तोंडात चेहऱ्यावर जाईल. चेहऱ्यावर जाईल. म्हणजे ते कोणावर पडन पोरग? बंट्यावर. बांट्याव मग लोक तुम्हाला नाव ठेवतील. मलाच नाव ठेवतो. म्हणजे लगेच कळण ना, उघड होईल ना अरे. पोरग बंट्याच आहे. मग आता काय करू सांगा ना तुम्ही? आता तुम्ही बघा भाऊ, आपलं काम होतं सांगायचं. का? हा तुम्ही तुमचं बघा. पण आता जर तिला जास्त जर म्हणलं तर लय भांडणं होतील आमचे. मग आता करा ना भांडणं. अहो तुम्ही शांत कस काय बसू शकता ना हो? म्हणजे पोरग दुसऱ्याचं, म्हणजे मंगळसूत्र धान्याचं हा. आणि पोटात पोरग येडे ब्याण्याचं. येड्या बियाण्याचं मग आता काय करायचं? डोक्यात चाला ना आता, हा? डोक्यात चाला ना. तुम्ही तुमचं बघा आता काय चालवायचं. हा बर का? पण म्हणजे करायला गेलं एकच झालं एक. हा ते 100% तसं आहे बर का? असं म्हणता. हा, मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी. बरं बघतो आता मा बायकोला जाऊन जमल. डायरेक्ट आता. हा, चला हा, चला. चला बरं. कवच गेलंय रानात तुम्ही? हा हा रानात नव्हते गेलो. मग मला लय जणांनी सांगितलं आता काय सांगितलं? हे पकवानाचं आहे. कोणाचं आहे म्हणजे? सांग लवकर बाय उचलच आणला आता पडशील. कोणाचं आहे? तुमचंच आहे? कोणाचं आहे? मावाले काय पिऊन देऊन आला काय तिकडे रानात जाऊ? म्हणजे रानात दारू भेटते का प्यायला? हळू बोला. हळू नाही बोलणार आता मी. सांग लवकर कोणाचं आहे? कोणाचं आहे म्हणजे तुम्हाला माहित नाही का कोणाचं आहे? कोणाचं आहे? कोणाचं आहे? गावातल्यांचं आहे का? कोणाचं आहे? सांगू का कोणाचं आहे? आ? सांगू? हा सांगा. तो बंट्या काल येत होता आपल्याकडे. कशाला येतो गप्पा मारायला? कवा गप्पा- कोण नसलं म्हणजे गप्पा मारायला येतो. मी नसल्यावर यायचं ना, हा बरोबर ना? हो. तरी म्हणलं पुढे सांग खायला त्याच्याकडे तूप का मागितलं तुला? हा आता तो जाणार, तुम्ही तर मला सोडून कुठं जात नाही. हा. जरा देखील पदर बायकोचा सोडायचा नाही, कुठं जायचं नाही. जिकडं जाईल तिकडं कुत्र्याचं शेपूट घेतल्यागत माग माग जायचं. हा 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 का? करता का माझं तुम्ही पदर तर? आ तुमच्या डोक्यात पाणी झालंय का काय? जरा असं म्हणायचं ना, "ए बा, तिकडं काय करायचं?" म्हणजे करायला गोड वाटलं मग आता त्याच्यावर राग काढायची का? हा आता केसू काय करते त्याला? केसू काय करते? केसू काय करते त्याला? सांग. तो बाट्या कुठे? तो बाट्या आणू नको त्याला आता. अगं त्याला काल हाणती ग. तुम्हाला काय तो वाटतं? तोंड जोड, तो तोंड जोड त्याला काय? त्याच्या बिचाराचा काय दोष आहे? अगं पाहिलं काय करू राहिली? काय करताय तुम्ही? यो बाबा काय झालं? तिचं तोंड जोडायचं ती बाळाचं तोंड जोडून राहिली गप्पा गप्पा. अहो दादा का त्यांचं तोंड झोडायला? तुझ्या बापाला काय कळतंय का? ही म्हणे माझं नाही म्हणून आता तू कोणाचं ते बंटे येतो घरी असं बोलत. असलंच आहे का तुझा बाप? तुम्हाला काय कळतं का? बर तुला सांगतो पूर्वा ऐक जरा ठेव. अरे हा बाट्या आहे ना कंपनीत कामाला जात होता. हा तर त्याला म्हणलं बाक येऊ दारे दारायला. हा तर मी लोकांना 400 रुपये देतो, तुम्हाला म्हणतो तू 300 दे. 100 रुपये कमी घ्यायचा. आणि जेवायला 2-3 तास घरी यायचा. मी येऊन वाट पाहतो त्याच्यावाली. हा अहो तुम्हाला काय कळतं का? कुणा पण शाक खाता का तुम्ही? 3
4 तास कवा आला होता हो? अहो काय बोलताय तुम्ही मला ना काय तुम्हाला आणा बरं त्या बंट्याला बोला बरं बोला बंट्याला बोला बाट्या बोलतो बोला बोला तुम्ही बोला बाट्या कुठे तो ते बंट्या मला कुठे पाव दे गेला या काय? बाट्याच्या उजवाल तो हा अच्छा. त्याच्या बोला तुम्ही बंट्याला जावा तुम्ही बाट्या ए बंट्या या इकडं आलो आलो बस का वहिनी नाही गाई गाई बोललं हा असं दिसतंय का माणूस तोंडावर बघ बर वाटतंय का जर आता याच्यासारखं जर पोर झालं लोक मला शान नाही घालायचे का तोंडात पावल्या अहो, हा? ते कळतं का काही बोलताय का कुठं बस ती केली बायकोची परवडली असती ए बस त्या तोंडाच्या माझ्यावर संशय खातो का हा? जोडीदारावर संशय खातो जोडीदारावर तुला काही पाठत का हा काय पटत मग ही वहिनी मोठी वहिनी कुणा समान असते सांग बरं आई समान आणि मग तुला लाज वाटते का तुला हो तुला लाज वाटते का हा? 2-3 तास जेवायला लागत का अर्धा तासात जेवण होतं मग जेवल्यावर माणूस तुकडं पडत झोपत मग तू झोपायला माणूस येईल राहतो का एवढं- झोपायला येईल राहतो का तुझ्या आईचा नाला धरते अहो, कशाला मारताय त्याला अहो, त्याला कोण नाही मारा गप्प बसा. काम लय करावं लागत तू बाजूला काय होतो काय होतं? काय झालं हो, मारू नका मारू नका लागलं लागलं पोटात पोटाला लागलं का काय झालं अहो माझ्यामुळे धक्का लागला कोपर लागलं अरे अरे असं कुठे असतं सासूबाई येते हो मारू नका मारू नका. मुर्दा बसवला काय सासूबाई सुसूबाई लावलंय नाही नाही हा ना माझ्या मला मारलं हे तर सासूबाई काय झालं काय झालं काय झालं लागलं की मला पोटाला नाही का म्हणतोय सासूबाई मग त्याला म्हणलं काय माणूस बघून चालाय शिकवलंय का नाही होय, तुम्ही कोण मारित होते याला मग तेच विचारलं मा बायकोला जाऊन विचारलं रे मी हे मावाले नाही म्हणून याच्यावाले म्हणून त्याला हानीत होतो अहो पण तुम्हाला हे सांगितलं कोणी हा? कोण म्हणलं तुम्हाला मला बा जावई मांडला जावई मांडला मला तुला मित्र म्हणायची बी लाज वाटायला लागली मग मला. आहे का नाही? हा तो नाही म्हणतो अजून काय पण चांगलं थांबा, थांबा, मी सांगतो हा. हे बघा मला काही कळतं का काय बोलला तू अगं ऐकून घे ना काय आहे? हे बघा भांडण करू नका तुमच्यात वाद नका करू हा. खरं तर माझं चुकलेलं आहे काय झालं माहितीये का हा. मला वाटलं हे पोरग जर झालं तर ह्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सेदार होईल वाटेदार होईल मग मला प्रॉपर्टी कमी येईल हा. ना म्हणून मी तुमच्यात भांडण लावायसाठी मी खोटं बोललो का अहो, जावई. याचं पोरग आहे पोटात जावई आता प्रॉपर्टीसाठी अहो तो माझा मित्र आहे जीवाचा त्याच्यावर कुचल बॅग हानमार करून राहिले मी माहिती का अहो जीव जाईल नाही का त्याचा मित्र सोडा पण स्वतःच्या बायको तुमचा विश्वास नाही ह्याच्यात मला ना तुमचं तोंड बघायचं नाही मला क्षणभर पण राहायचं नको नाही. असं नको कर काय काय काय? असं नको कर असं नको करू का बसा डोकं फोडून घे नको ना. चुकलं म्हणा चुकलं ग चुकलं माझं पण चुकलं माझं चुकलं जावाय बाप तू डावऱ्याला सांभाळ तू डावऱ्याला सांभाळ तू इकडे इकडे दाखल लागेल त्याचा इकडे हात लावू नका आता मी सांगते मी म्हातारीच म्हणणार आहे तुला तुम्हाला अक्कल पाहिजे ती किती जरी केली तरी ती शेवटी माझी दुसरी आईच आहे ना आणि आलं तर आलं काय एवढं काय तुम्हाला प्रॉपर्टी घेऊन काय उरावर वर जायचंय का आता बघायचं नाही काय बिघडणार आहे अहो बाप जाऊ द्या ना चुकलं माझं भांडण करू जावं असं शोभलं नाही तुम्हाला प्रॉपर्टीसाठी असं का तुम्ही करणार असं रे का? असं मागा तुम्हाला 5 एकर असं देतो मी हा सर्व करा ह्यांच्या नावावर लगेच जावा पेपर करा अगं नावावर आज करा. आपल्याकडे भरपूर आहे तू घाबरू नको भरपूर आहे काय आपल्या नाही मी जोडीदार आहे माझ्या नावावर काय करतो ए शेगुळ्या नाही, तू काल आलता नावावर नाही, आम्ही काल आलता रे चाललो भाऊ, तुझं तू हा? बोल. चल आई मला येऊ अगं कपडे सोयीचे चालत वाढवायचे जा तुम्ही निघा घरी येऊ नका इथं. थोडासा वाढवाय ना यानं काहीतरी केला होता रे पोरानं. डिलिव्हरी झाल्या ये पुरा तू हा तुम्ही येऊ इथं नका थांबते इथं. मी थांबते का मग आईच्या डिलिव्हरीला थांब पावरे तुम्ही जा निघा तुम्ही जा तू कशाला थांबती डिलिव्हरीला नाही, नाही, मला बघावं लागेल मग जेवणाचं हा खा आता उपाशी वास जा हाताने करू खा जा निघा अगं आली असती ना नाही निघा कधी येते कधी येते नाही येणार मी लवकर जा बरं काळजी घे मग हा ते डोक्यात नका आलो ते खोट आहे नाही जा मी मग आता लावणारच नाही तिला सावतर आहे काय आणि सख्खी आहे काय हा. तुम्ही निघा हाय असा रस्ता धरून आणि तुम्ही पण निघा नाही, नाही, जावायच्या कसं मागं. जावायच्या भागा निघा मी माझी लेखी जा
नाही नाही नको गा मी असं काय झालं मला त्या जवायला पार डोक्यात आउट केलं मला. अहो दादा पण तुमच्या डोक्यात काय शॉर्टबीट झालंय का? लोकांचं ऐकून तुम्ही कशाला असं करता आणि तुम्हाला कळत नाही का हो? लोकांचा संसार उद्ध्वस्त करता आणि लोकांचा तर लाभ घेता तुम्ही घरातल्या घरातच लोकांचा संसार उद्ध्वस्त अहो प्रॉपर्टी करता मेल्यावर कोण सोबत घेऊन नाही जाणार. माणूस की ठेवा जरा तर. बरं थांब ना बरं 1 महिना राहिला ना अजून. हा येतो मग मी. हा चल तेव्हा काहीतरी लावालावी ए, करा. चल बरं मी तुला काय लावते ऐक तोंडाला. ना चल तुम्ही, हा. मी काय ऐक ना मारू नका तुम्ही जावाई बरं मी काय सोनोग्राफी करायची आहे. चला आपण तिथे सोनोग्राफी करायला जाऊ. हं. बरं सोनोग्राफी करायचं आणि तुमची तुम्ही देत ना जाय नाही मी कुणा का जाऊ आता सांग. येऊ नका हा इथं. मी चाल अरे! मी येतो